नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। पाठीमागले आपण 2 पार्ट पाहिले पाठीमागले, आता हा पार्ट 3 आहे। ह्या पार्टमध्ये आपण गिअर शिफ्टिंग बद्दल पूर्णपणे माहिती पाहणार आहोत। नवीन जे लर्नर असतात त्यांच्याकडून गिअर शिफ्टिंग करताना कोणत्या चुका होतात त्याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत। गिअर शिफ्टिंग करण्याची योग्य पद्धत कोणती आहे, कोणत्या प्रकारे आपल्याला गिअर शिफ्ट करायचे आहे, गिअर शिफ्टिंग मध्ये नवीन लर्नरकडून कोणत्या चुका होतात त्याच्यावरती आपण माहिती पाहणार आहे। पार्ट 2 मध्ये तुमच्या सर्वांचा खूप मला सपोर्ट मिळाला, त्याच्याबद्दल सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानतो। इथून पुढे पण तुम्ही मला असं सपोर्ट करीत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। तुमचा कोणता पण प्रॉब्लेम असू दे तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता, मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवतो आणि तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो। नवीन जो लर्नर असतो तो गिअर शिफ्टिंग मध्ये कोणत्या चुका करतो आणि त्या चुका आपण कशा काय सुधारायच्या त्याच्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पहिल्यांदा आपण पाहू, नवीन जो लर्नर असतो तो गिअर शिफ्टिंग मध्ये काय चुका करतो। गिअर शिफ्टिंग करताना कधी काय करतो नवीन लर्नर, फर्स्ट गिअर टाकण्याच्या ऐवजी तो तिसरा गिअर टाकतो। कधी तो सेकंड गिअर टाकण्याच्या ऐवजी त्याचा चौथा गिअर जातो। कधी तो तिसऱ्याहून सेकंड घ्यायचा असतो त्यावेळेस त्याचा चौथा गिअर पडतो। ह्या अशा चुका होत असतात। दुसरी गोष्ट, त्यांच्या अजून एक चुका होतात, गिअर टाकतानाही त्यांचे गिअर एकदम अडकतात, गिअर पडत नाही लवकर। त्याच्याबद्दल पण आज आपण पाहणार आहोत। आणि गिअर शिफ्टिंग कोणत्या पद्धतीने करायची आहे, त्याची योग्य पद्धत कोणती आहे, त्याची परफेक्ट टेक्निक काय आहे ती आज या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। चला स्टार्ट करू। पहिल्यांदा गिअर शिफ्टिंग करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुमचा क्लच जो आहे हा तुम्हाला पूर्णपणे दाबायचा आहे। हा जर तुमचा अर्धवट क्लच असेल तर तुमचा गिअर पडणार नाही, शिफ्ट होणार नाही। तुम्हाला क्लच हा फुलच दाबायचा आहे, त्यानंतर तुमचा गिअर तुम्हाला शिफ्ट करायचा आहे। तुम्ही जर क्लच फुल दाबला तर तुमचा गिअर एका बोटाने सुद्धा शिफ्ट होऊ शकतो। जर तुम्ही क्लच अर्धवट वरती ठेवला आणि तुम्ही गिअर शिफ्टिंगचा जर प्रयत्न केला तर तुमचा गिअर हा पडणार नाही, तुम्हाला क्लच हा फुलच दाबावा लागणार आहे। गिअर शिफ्ट करण्यासाठी तुम्हाला क्लच हा फुलच दाबायचा आहे। जर अर्धावट क्लच तुम्ही दाबला तर तुमचा गिअर हा शिफ्ट होणार नाही, तुम्हाला क्लच हा फुल दाबायचा आहे। ओके, आता गिअर शिफ्टिंग करण्याची योग्य पद्धत कोणती आहे, म्हणजे तुमचा ऍक्च्युअली तुम्ही जे पकडताना हात, त्या हातावरती भरपूर काही अवलंबून असतं। तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने हात पकडला तर तुमचे गिअर पण चुकीच्या पद्धतीने शिफ्ट होतील। तर आपल्याला काय करायचं, हाताचं आधी पोझिशन व्यवस्थित कसं त्याला पकडायचंय हे आधी माहीत करून घ्यायचंय। आता बघा, हा जो मी एक मॅप बनवला आहे गिअर शिफ्टिंग मध्ये, हा हे जे तुम्हाला लाईन दिसतात ना याच्यावरती, हा ऍक्च्युअली लाईन म्हणजे हा एक त्याचा मॅप आहे। आणि ह्या मॅपनुसारच आपल्याला काय करायचे, गिअर शिफ्टिंग करायचे। ह्या मॅपनुसार जर आपण गिअर शिफ्टिंग केले तर आपला कोणताही गिअर चुकणार नाही। आपल्याला ह्या मॅपनुसारच गिअर शिफ्टिंग करायची आहे। आता बघा, हा मॅप मी तयार केलेला आहे, आपल्याला ह्या मॅपनुसारच गिअर शिफ्टिंग करायची आहे। आता आपला गिअर न्यूट्रल कंडिशनला आहे। न्यूट्रल म्हणजे कोणताही गिअर नाहीये। आणि न्यूट्रल कंडिशन कशी ओळखायची, हा लेफ्टला आणि राईटला पूर्णपणे असा हलतो, असा हल्ला तरच समजायचं आपली गाडी न्यूट्रल आहे। गिअर मध्ये असेल तर आपला गिअर लेफ्ट राईटला हलत नाही। न्यूट्रल कंडिशन ओळखण्यासाठी आपल्याला सेंटर मध्ये घेऊन लेफ्ट आणि राईटला त्याला हलवायचं आहे आणि न्यूट्रल आहे का नाही आपण ते ओळखायचं आहे। ओके, आता आपल्याला फर्स्ट गिअर टाकायचं आहे। तर आता न्यूट्रल मध्ये आहे, मला फर्स्ट गिअर टाकायचं आहे। तर याच्या मॅपनुसार जर आपल्याला टाकायचं झालं तर बघा, आता न्यूट्रल मध्ये आहे तर मला काय करायचंय, ह्या इथं आता माझा गिअर आहे, मला त्याला इथं घ्यायचं आहे। आधी इथं घेऊन मला काय करायचंय, वरती टाकलायचंय। हा माझा पडणार फर्स्ट गिअर। आता इथं मध्ये आहे, मी इकडे बाजूला दाबलं आणि वर ढकललं, हा माझा पडला फर्स्ट गिअर। ओके, आता मला फर्स्ट वरून सेकंड गिअर घ्यायचा आहे। तर मी काय करणार, याला काय करणार, ह्या साईडला मी याला प्रेस करून धरणार आणि सरळ असा मागे वाढणार। हा पडला माझा सेकंड गिअर, सरळ रेषेत सेकंड गिअर। पण तुम्हाला काय करायचंय, हा इकडे दाबून धरायचंय आणि सरळ मागे वाढायचंय, आलं लक्षात। ओके, आता काय करायचंय, तुम्हाला तिसरा गिअर घ्यायचा आहे। तर तिसरा गिअर घेताना काय करायचंय, आता सेकंडला आहे ना तर तुम्हाला इथे यायचंय। आधी इथून डायरेक्ट तिरपा असं दाबायचं नाहीये, तुम्हाला काय करायचंय, इथे यायचंय आणि इथून न्यूट्रलला यायचंय आणि न्यूट्रल वरून तुम्हाला तिसऱ्यावर जायचंय। ओके, आता बघा, मी आधी सेंटरला आलो, इथं परत मध्ये आलो आणि मग वर ढकललं, हा पडला माझा तिसरा गिअर पडला। आता मला चौथा टाकायचा आहे। चौथा गिअर कसा आहे, तिसऱ्याहून डायरेक्ट स्ट्रेट खाली आहे। तुम्हाला फक्त काय करायचं, हे सरळ असं मागं ओढायचंय। ओके,
कोणत्याही साईडला आपल्याला दाबायचं नाही. सरळ मागं वळलं का आपला गिअर चौथा आरामशीर पडतो. ओके, आता मला काय करायचे, चौथ्याहून 5व्या गिअरला जायचे. तर मी इथून तिरप प्रकारे नाही दाबणार त्याला. मी पहिल्यांदा काय करणार, न्यूट्रलला येणार, मग ह्या साईडला दाबणार आणि मग वरती दाबणार. ओके, आता पहिल्यांदा मध्ये आलो. मध्ये आल्यानंतर मी ह्या साईडला त्याला दाबलं आणि सरळ वर ढकललं. हा पडला माझा 5वा गिअर. ओके, आता मला रिव्हर्स घ्यायचा आहे. हा, रिव्हर्स गिअर टाकायचा. रिव्हर्स गिअरला काय करायचं, तुम्हाला सेंटरला यायचं, आल्यानंतर लेफ्टला हलवायचं, राईटला हलवायचं आणि मग मागं वाढायचं. ओके, हा पडला आपला रिव्हर्स गिअर. रिव्हर्स गिअरसाठी काय करायचं, तुम्हाला मध्ये यायचे, लेफ्ट राईट हलवून मागं वाढायचे. ह्या प्रकारे तुम्हाला गिअर टाकायचे. ओके, तुम्हाला मॅप समजला. आता काय करायचं, तुम्हाला हाताचा अँगल तुम्हाला कसा ठेवायचा आहे हे पाहायचं आपल्याला. हे बघा, आता फर्स्ट सेकंड कोणत्या साईडला आहे, लेफ्ट साईडला आहे. तर आपल्याला हाताचा अँगल कसा ठेवायचा आहे, असा ठेवायचा आहे. आपल्याला गिअर असा पकडायचा आहे आणि फुल इकडे दाबायचे फर्स्ट आणि इकडे दाबून सेकंड. ओके, हाताचा अँगल आपल्याला काय करायचं, फर्स्ट सेकंडला असा ठेवायचा आहे. ओके, आता मला तिसरा आणि चौथा घ्यायचा आहे. तर मी हाताचा अँगल काय करणार, चेंज करणार. पण कधी चेंज करणार, त्याला आधीच मध्ये घेणार, नंतर इथं आल्यावर मी चेंज करणार, सेंटरला घेणार आणि असं सरळ तिसरा पुढे ढकलणार. ओके, आता मला चौथा घ्यायचा आहे. तर मी काय करणार, बोटं पुढली अशी धरणार आणि सरळ असा मागं वाढणार. ओके, आता मला 5वा घ्यायचा आहे. तर मी आधी त्याला सरळ असं मध्ये घेणार. आता इथं काय करणार, मी हाताचा अँगल थोडा चेंज करणार. इथं मी ह्या बाजूला हात धरणार आणि याला काय करणार, ह्या बाजूला प्रेस करणार. प्रेस केल्यानंतर सरळ असं वर त्याला ढकलणार. हा पडला माझा 5वा. आणि रिव्हर्स घेताना मला काय करायचे, मध्ये यायचे, असं लेफ्टला दाबायचे, राईटला दाबायचे आणि सरळ मागं वाढायचे. हा पडला आपला रिव्हर्स. ह्याच पद्धतीने तुम्हाला गिअर टाकायचे. कोणती दुसरी पद्धत वापरायची नाही. तुमचा हाताचा अँगल जर बरोबर असेल तर तुमचा गिअर कधीच चुकणार नाही. तुमचा हाताचा अँगल जर चुकीचा असेल तर 100% तुमचे गिअर चुकणार आहे. तुम्हाला हाताचे अँगल आणि त्या मॅपनुसारच तुम्हाला गिअर टाकायचे. कोणत्याही दिशेला एकदम जोरात ओढायचं नाही. ह्या सरळ रेषेतच लेफ्ट आणि राईट असा हलवायचा आहे आणि तुमचा क्लच हा पूर्णपणे दाबलेला असला पाहिजे. ह्या 2 गोष्टींची काळजी घ्या. तुमचे गिअर शिफ्टिंगमध्ये कधीही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही आरामशीर गिअर शिफ्टिंग करू शकता. ओके, थँक्यू. आपण पाहणार आहोत की कोणत्या गिअरवर गाडी किती स्पीडपर्यंत पळू शकते आणि आपल्याला ती किती स्पीडपर्यंत चालवायची आहे. तर फर्स्ट गिअरवर गाडी 0 to 10 पर्यंत चालते. म्हणजे तुम्ही 10 स्पीडपर्यंत गाडी तुम्ही फर्स्ट गिअरवर चालू शकता. त्याच्यापेक्षा जास्त चालवण्याचा प्रयत्न केला 20 किंवा 25 किंवा 30 फर्स्ट गिअरवरच तर काय होईल, RPM जास्त हाय होतील आणि तुमचं पेट्रोल काय होईल, जास्त ओढलं जाईल. पेट्रोल जेवढं जास्त ओढलं जाईल तेवढं काय होईल, तुम्हाला ॲव्हरेजला फरक पडेल. त्याच्यामुळं तुम्ही त्याच्या स्पीडनुसारच ड्रायव्हिंग करा, म्हणजे तुमची गाडी चांगल्या प्रकारे ॲव्हरेज देऊ शकते. RPM नॉर्मल पाहिजे. जास्त RPM असेल तर जास्त गाडी फ्यूल वाढणार. फ्यूल जास्त ओढलं का तुमची गाडी ॲव्हरेज कमी देणार. फर्स्ट गिअरला 1 ते 10, सेकंड गिअरला 1 ते 20 पर्यंत तुम्ही चालू शकता. थर्ड गिअरला तुम्ही 1 ते 30 पर्यंत चालू शकता. चौथ्या गिअरला 1 ते 50 पर्यंत चालू शकता आणि फिफ्थ गिअरला तुम्ही 50 to प्लस किती पण तुम्ही चालू शकता. ओके, आत्ता तुम्हाला मी गिअर शिफ्टिंग करून दाखवतो. तुम्ही पहा, मी क्लच एकदम फुल दाबतोय. तुम्हाला क्लच काय करायचं आहे, फुल दाबायचं आहे आणि त्यानंतर गिअर शिफ्ट करायचे. तुम्ही क्लच फुल दाबला तर तुमचा गिअर एकदम इझिली शिफ्ट होऊ शकतो. तुम्हाला क्लच हा फुलच दाबायचा आहे. आता तुम्ही पहा, हायवेवरती मी चाललेलो आहे. मी फक्त रेसवर पाय ठेवला आहे. ज्यावेळेस मला ब्रेक द्यायचा असेल त्यावेळेस मी फक्त ब्रेकवर पाय घेईल. रनिंग करताना तुम्हाला ब्रेकवर अजिबात पाय ठेवायचं नाही. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबमुळं मला पण थोडं मोटिवेशन मिळतं आहे. त्याच्यामुळं मी अजून नवीन व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल. आता पहा, पुढं स्पीड ब्रेकर आहे, गाड्या थांबल्यात, मी क्लच फुल दाबलाय आणि एक बाजूला मी गिअर कमी करतोय. म्हणजे तुम्हाला जसं गाडीचं स्पीड कमी होईल तसं तुम्हाला गिअर पण कमी करायचे आहे.